आपण एमआयडीसी वाळूज एमआयडीसी मध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये पोलीस फोर्स या ठिकाणी तैनात आहे। या ठिकाणी कुठल्या कुठल्या चौकात आहे आणि कोणत्या प्रकारे या ठिकाणी फौजफाटांनी कशा प्रकारे सुरक्षा दिली त्या संदर्भात आपल्या सोबत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काळे साहेब यांच्यासोबत आपण विचारणा करणार आहोत। सर, किमान किती आपण फौजफाटा या ठिकाणी तैनात केला तुम्ही? कुठं बघा, मधला या ठिकाणी आपण एमआयडीसी अतिक्रमण झालेले आहे ते काढण्यासाठी आपल्या पोलीस स्टेशनचे आणि बाहेरचे जवळपास आपल्या 120च्या जवळपास कर्मचारी आरसीपी आहे, जवळपास 150च्या जवळ आता सध्या फोर्स आपल्याला अवेलेबल आहे। आणि हे फंडिंग सर अजून माननीय डीसीपी सर आणि त्याच्यानंतर जेवढा काही फोर्स लागेल तेवढा तात्काळ मिळणार आहे। आता सध्याच्या जवळपास सध्या अवेलेबल आहे। कुठल्या चौकात तुम्ही फोर्स तैनात केलेला आहे सध्या? नाही, तसा आम्ही फोर्स अतिक्रमण ज्या ज्या ठिकाणी चालू आहे त्यांच्यासोबत सगळा फोर्स लावलेला आहे, बाकी ट्रॅफिकच्या इतर वेगळा बंदोबस्त। ओके, धन्यवाद सर। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात केला असून वेळेवरती सुरक्षा वाढवल्या जाईल असं गाडे साहेबांनी सूर्यवार्ताशी बोलताना सांगितलं। मी पण एमआयडीसी वाळूज एमआयडीसी मध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत एमआयडीसीने जी कारवाई सुरू केलेली आहे त्या ठिकाणी एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी आहेत हे आपल्याला सांगतील। किमान अंदाजे ह्या ठिकाणी तुम्ही कोणत्या कोणत्या चौकात किती आणि कोणत्या ठिकाणी किती अतिक्रमण काढणार आणि किती काढणार? महामंडळाच्या रस्त्याच्या बाजूला आणि महामंडळाच्या ज्या ओपन स्पेसेस आहेत, खुल्या जागा, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी अतिक्रमण करून आपले व्यवसाय चालू केलेले होते, ज्या ठिकाणी ते करणं अपेक्षित नव्हतं। आणि हे अतिक्रमण काढावे म्हणून आपण पेपरमध्ये जाहिरात दिली होती, भोंगा फिरवला होता आणि लोकांना सूचना दिल्या होत्या की सीपी सरांचं पण म्हणणं होतं आणि आमचं पण म्हणणं होतं की लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून। या दृष्टीने आपण 2 तारखेलाच ही मोहीम घेणार होतो, परंतु आपले सानप साहेबांनी आपल्या पोलीस स्टेशनला मीटिंग घेतली आणि त्या दिवशी सांगितलं की अजून 2 दिवस आपण यांना वेळ देऊ म्हणजे लोकांचं कमी नुकसान होईल। तर जवळपास बऱ्याच लोकांनी अतिक्रमण काढून घेतलेलं आहे, ज्यांचं राहिलेलं अतिक्रमण आहे ते आपण सध्या काढतोय। अच्छा, किती दिवस ही मोहीम चालणार? ही मोहीम पूर्ण अतिक्रमण निघेपर्यंत चालणार आहे। ह्या ठिकाणी पूर्ण अतिक्रमण काढल्याशिवाय ही मोहीम हटणार नाही असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी किती दिवस चालतील याकडे बघण्याची भूमिका तयार झालेली आहे। मी सूर्यवार्ता न्यूज, प्रकाश सातपुते, छत्रपती संभाजीनगर।